आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातमी. प्रभाग 8 मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद. ऋषिकेश मोहिते, अमोल पाटील यांना वाढता पाठिंबा. धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा एकच दिवस शिल्लक असताना शरद प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांकडून रॅली, बाईक रॅली, जाहीर सभा आणि घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार ऋषिकेश मोहिते आणि अमोल पाटील यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान प्रभागातील विविध भागात आयोजित भेटी, संवाद, सभा आणि रॅलींना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत असून मतदारांचा सकारात्मक कल स्पष्टपणे जाणवत आहे. उमेदवारांनी प्रचारात बोलताना निवडून आल्यानंतर प्रभागातील मूलभूत सुविधांवर भर देण्याचे आश्वासन दिले. रस्त्यांची दुरुस्ती व मजबूतीकरण, पददिवे, लहान मुलांसाठी गार्डन तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क उभारण्यासह विविध विकास कामे प्राधान्याने राबविण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रभागातील नागरिकांनीही आपली भूमिका मांडताना सांगितले की विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण संपर्कामुळे ऋषिकेश मोहिते व अमोल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मिळणारा हा प्रतिसाद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी उत्साहवर्धक ठरत असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान. नाव प्रीती आहिरे. जय भीम सर्वांना. ऋषिकेश मोहिते या दादांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे जे काही दारूचे मोठे दुकाने होते वगैरे, ते सत्ता नसताना त्यांनी ते दुकाने बंद केलेली आहे. जर सत्ता आली तरी हे काय करू शकतात याचा आमचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि ते नक्कीच चांगले कामगिरी करतील यावर पण आमचा विश्वास आहे. त्यामुळे आमचे मत हे दादांनाच जाईल. ऋषिकेश मोहिते यांनी बरेच सामाजिक कार्य केलेले आहे. त्यांनी वेळोवेळी प्रत्येक वेळेला मला सहकार्य करण्याची भावना त्यांची असते. ह्या वार्डामध्ये रस्ते नव्हते, त्यांनी या वार्डात रस्ते बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. त्याचप्रमाणे बरेच धुळे जिल्ह्यामध्ये अनेक कार्य त्यांनी केलेले आहेत आणि बरेच दारूची दुकानं, अवैध दारूची दुकानं त्यांनी बंद केलेली आहे. म्हणून आमच्या वार्डातून आम्ही त्यांना निवडून देऊ. ओके. मावशी, काय मत आहे तुमचं? तुम्हाला म्हणजे काय, कोणाला मत करणार तुम्ही? आम्ही ऋषिकेश मोहितेला, अमोल पाटील यांनाच आम्ही मत देऊ. यांनाच निवडून आणू आम्ही. आम्हाला गटारी गुटारी सगळ्या समस्या आहे, आम्हाला ते पाहिजे बुवा. त्यांना कशाला मतदान, म्हणजे त्यांना का मतदान करणार तुम्ही? आम्हाला इथं सगळ्या सुविधा पाहिजे, आम्हाला सगळे हे पाहिजे बुवा. असं नळ नाही, गटारी नाही, लहान मुलांना खेळायला हे नाही, आम्हाला पार्किंग वगैरे सगळं पाहिजे आम्हाला. आम्ही त्यांनाच निवडून देऊ. ओके. मी प्रभाग क्रमांक 8 मधून ड मधून उमेदवारी केलेली आहे. माझं नाव अमोल नाना पाटील आहे. आता आम्ही भरपूर मैंदळे शिवारामध्ये कमीत कमी 30 कॉलन्या आहेत. 30 कॉलन्यांमध्ये काही विकास झालेला नाही. रस्ते नाही आहेत, गटारी नाही आहेत, त्याच्यानंतर वाचनालय नाही आहेत. ओपन प्लेसेस जागा ज्या आहेत त्या पूर्णपणे रिकाम्या पडलेल्या आहेत. तर आम्ही निवडून आल्यानंतर ओपन प्लेसेस जागांमध्ये आम्ही गार्डन, म्हाताऱ्या लोकांना जिम, चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट रस्ते, लोकांना अजूनपर्यंत कॉलन्यांमध्ये नळ नाही, पाण्याची काही सुविधा नाही. लोकांना 2-2, 5-5 किलोमीटरवरती जाऊन पाणी आणावं लागतं. तर आम्ही प्रत्येकाला घरपोच पाणी आणून देऊ. आम्ही जे काही जनतेमध्ये आज फिरतो आहे तर जनतेचे एवढे प्रॉब्लेम आहेत की ते आम्ही सांगू शकत नाही. तर जनतेने आम्हाला एकदा आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला प्रचंड मतं देऊन विजयी करा. आम्ही जनतेच्या कामासाठी 24 तास तत्पर राहू. मी ऋषिकेश चंद्रकांत मोहिते प्रभाग क्रमांक 8 अ मधून उमेदवारी करतो आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षातर्फे मी उमेदवारी करतो आहे. तरी विकास कामं करण्यासाठी मी तात्पर्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून या प्रभाग क्रमांक 8 याचा विकास झालेला नाही. मागच्या नगरसेवकांनी स्वतःची घरे भरलीत पण प्रभागाचा विकास केलेला नाही. तरी यावर्षी आम्ही नवीन विजन आणतो आहेत. रस्ते तयार करणं, गटारी तयार करणं, लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्याने तयार करणं, वॉकिंग पार्क तयार करणं, तसेच मंदिरं तयार करणं,
तसंच पाण्याची सुविधा आणून देणं, तसंच रोज पाणी पिण्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करीत आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही वाचनालय, ज्येष्ठ लोकांसाठी, तरुण मुलांसाठी वाचनालय आणण्याचा आमचा संकल्प आहे की जेणेकरून आमच्या वार्डामधील जास्तीत जास्त तरुण हे उच्च शिक्षित झाले पाहिजे, नोकरीला लागले पाहिजे. हा आमचा एक संकल्प आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.